Hello guys, after long time we are uploading vlog. So आजचा vlog आहे फॅमिली ट्रिपचा. आम्ही चाललोय रिसॉर्ट केलाय. सो आम्ही चाललोय तुम्ही आमची vlog कंटिन्यू. A few moments later. One hour later. बस स्टॉप घेतलेला आहे. थेऊरच्या चिंतामणी गणपतीला आलेलो आहोत. मला मी इकडचं मंदिर दाखवते ते कसं आहे. सो हे आहे अष्टविनायकांपैकी एक असलेले चिंतामणी गणपती मंदिर, जे की थेऊर येथे आहे. आणि या गणपती बाप्पाला चिंतामणी म्हणून ओळखलं जातं कारण तो भक्तांच्या चिंता दूर करतो. आणि याच गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रिपला सुरुवात केली. आमचं फायनली दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललो आहोत फायनल डेस्टिनेशन रिसॉर्टला चाललोय. ही आहे ज्ञानेश्वरी. आता ही आमची डीजे ऑपरेटर आहे. सो आणि हे सगळे आमच्या गर्ल्स आहेत. आत्ताच आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन छान दर्शन झालं. सगळ्यांना सगळ्यांनी एकेकानी बोला, सगळ्यांकडे राऊंड येणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? तुम्हाला काय बोलायचंय? ओके. A few moments later. फायनली गाईज वी आर इन रिसॉर्ट आणि यांनी फायनली बँड्स बांधलेत आणि आम्ही आता रेडी आहोत करायला. छान वाटायला. सो गाईज आता आम्ही ॲग्रो टुरिझम करत आहोत आणि इकडे खूप आम्हाला झाडं पण दिसतात आहेत आणि आम्ही आता चालत थांब. आई तुम्ही बघा मिसळ खायला मिसळ खायला चालल्यात ह्या सगळ्या. अंकिता वहिनी सो गाईज इथे आहे भोजनालय जिथे आम्हाला आता मे बी नाश्त्याला मिसळ देणार आहेत आणि ह्या सगळ्या मिसळ खायला चालल्यात आतमध्ये. सकाळी इथे चहा आहे आणि इकडे मिसळ पावचा नाश्ता आहे आता, जो की आम्ही करणार आहे. आल्या आल्या इकडे आम्हाला मिसळचा नाश्ता आहे. ह्या सगळ्या हे आहे यवत 24 रिसॉर्ट. इकडे पाण्याच्या पण राईड्स असणार आहेत. आता आम्ही ॲडव्हेंचर एरियामध्ये आलेलो आहोत आणि इकडे दाखवते मी काय काय. अंकिता वहिनी इकडे आर्चरी करतात आणि ही ज्ञानेश्वरी बघा इकडे वरती. असे वेगवेगळे गेम्स आहेत तिकडे. तेजा वहिनी बघा वरती झोपल्यात आता इकडे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आणि इकडे चाललंय निशाणा धनुष्यबाण. सो ॲडव्हेंचर गेम्स खेळून झाल्यानंतर आम्हाला इथल्या फार्मची एक खास टूर दिली आणि ती पण ट्रॅक्टर राईडमधनं. ट्रॅक्टरवर बसून पूर्ण शेती फिरताना खूपच मज्जा आली आणि त्याच्याच क्लिप्स तुम्ही इकडे बघू शकता.
यानंतर झाली मस्त हुरडा पार्टी. गरमागरम ज्वारीचा हुरडा, मका आणि वेगवेगळ्या चटण्या एका झाडाखाली बसून सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. हे आहे यवत 24 रिसॉर्ट आणि इकडे आहे वॉटर गेम्स, इकडे राईड्स वगैरे पण आहेत. आणि आता आम्ही आलो आहोत इकडे थोडंसं राईड्स एन्जॉय करायला. आणि हा बघा सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि ॲडव्हेंचर गेम खेळून आता आम्ही जेवणासाठी चाललो आहे. सेम लोकेशन आहे जेवायला काय असेल ते पण तुम्हाला दाखवतो. सो हे होतं तिकडचं जेवण, जे की चुलीवर बनवलेलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. Meanwhile, जेवण झाल्यानंतर आम्ही तिकडचा संपूर्ण परिसर फिरून पाहिला. इथे खूपच सुंदर निसर्ग होतं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आणि इथे बोटिंग राईडचीही सोय होती. आम्ही मस्त बोटिंगचाही अनुभव घेतला. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे ठिकाण खूपच सुंदर आणि पीसफुल वाटलं. त्याच्याच क्लिप्स तुम्ही इकडे बघू शकता. 1 hour later. ह्या झाडं लावतात ते तिकडे. दोघी सख्या बहिणी आहेत. वाटतात ना भरपूर कमाई होते त्याच्यात. मालक स्वतः येतो आमच्या मागे करून डाळीमधले पैसा देतो. हो फळामध्ये जास्त हे होतं असं कुठले की आंबा झालं, चिक्कू झालं, हे हो इथं सफरचंदाचे पण बाग आहे ना. सफरचंदाची पण आहे. पण आम्ही ज्या ॲग्रो टुरिझममध्ये आलो आहे तिकडची खासियत ही आहे की या टुरिझममध्ये त्यांनी सफरचंदाची पण शेती केलेली आहे. तर तुम्हाला मी आता सफरचंद दाखवते. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सफरचंद यांनी पिकवले. कुठं आहे हे त्याचं फूल आहे. मग त्यात आपल्याला सफरचंद दाखव. कुठं आहे पक्षी खाल्ले. तर असे होते आमच्या या ट्रिपचे काही सुंदर क्षण. ही ट्रिप खरंच खूप मस्त आणि आठवणीत राहणारी झाली. या व्लॉगमध्ये काही खास फोटो तुम्हाला इथे दाखवले आहेत. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.